आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास. N6 मधील हत्याकांड, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एकाला गमवावा लागला जीव. पीडित 3 वर्षापासून पोलिसांना अर्ज करत होता, तरी पोलिसांनी 3 वर्ष कारवाई केली नाही. त्याने 16 बार केले. सर्वांच्या समोर माझे सौभाग्य संपवले. आता काय कारवाई करता याचे उत्तर द्याल, असे म्हणत प्रमोदच्या पत्नीने संताप व्यक्त केला. पोलीस अधिकारीही तेथे स्तब्ध होऊन ऐकत होते. जाग्याच्या हव्यासापोटी ढोल लावण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर निमोने, त्याचा जुळा भाऊ गौरव, सौरव, वडील काशीनाथ, आई शशिकला, जावई मनोज दानवे यांनी प्रमोद पाडसवान वय 38 याची हत्या केली. शनिवारी या घटनेचे पडसाद उमटले. माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारून टाकलं. त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती, 100 वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू, पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू. त्यांनी खरंच करून दाखवलं. काल काहीच कारवाई नाही केली. खूप वेळ सगळे 1-2 नाही, कमीत कमी 50 वेळ त्यांना त्यांची विरुद्ध तक्रार दिली होती. ते म्हणत होते काही होऊ द्या, मग आम्ही येतो म्हणे. काहीच कारवाई नाही केली. त्या आरोपीला, सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यांचं जे मंडळ आहे, जे त्यांना साथ देत होतं, पूर्ण टोळी होती त्यांनी 50 जणांची, आणि आमचे घराचे फक्त 2-3 मेंबर एवढे जण हल्ला करायचे. त्यांना सुद्धा जेलात टाकून जन्मठेप झाली पाहिजे. मला असं वाटतंय का पोलिसांच्या वेळेस घटना टळली असते, आज माझा नवरा जिवंत असता. त्यांनी काही केलं नाही म्हणून आज म्हणे माझं कोणीच काही करत नाही म्हणे, मी येत जात राहतो म्हणे, आणि माझ्यासाठी फोन वगैरे कॉमन आहे म्हणे, मी करून दाखवीन म्हणे. करून दाखवलं काल. धमकी देत होती ती, आणि एवढं करून ती तिला माघारी घेतली. ते हे काही बोलत नव्हते, माझे माणसं कोणी बोलायसारखे नव्हते. त्यांनी यांच्यावर आरोपी घेतल्या. त्यांनी यांना मारहाण करायची धमकी दिली आणि घरात शिरून मारलं त्यांना. आणि माझ्या भावाच्या डोक्यात रोड टाकला, माझ्या भाऊच्या डोक्यामध्ये रोड टाकला. त्याला इतकरी मारून फेकल्या. 16 चाकूच्या वर माझ्या भाषेच्या अंगावर गेले. त्यांनी फार घशापासून तोडलेलं आहे, घशाच्या नासा सुवट तोडलेलं आहे त्यांनी माझ्या भाषेच्या. प्लॉटवरून वाचवली. खूप वर्षापासून प्लॉट आमचे आहे. त्यांनी आमच्या प्लॉटवर अतिक्रमण केलं. तिथं ढोल लावले, तिथं गणपती बसवणारे, तिथं दररोज ते गणपतीची ढोलची रिहर्सल घेतात. प्लॉट आमचं आहे, ती तिकडे राहतं, आणि आम्हाला उगाच परेशान करतात. आमच्याच प्लॉटवर आमच्याच घरासमोरून आम्हाला मारहाण करतात. खूप वेळेस त्यांनी आम्हाला मारहाण केली. जेव्हा पी सिडकोवाले लोक त्याचे ढोल घेऊन जायचे, ते आम्हाला मारहाण करायचे, तेव्हा कंप्लेंट द्यायचे. कोणीच काही ऍक्शन घेत नव्हतं. सगळं दाबादाबी करायची केसेस, ते पैसे द्यायचे, सगळे केसेस दाबादाबी करायची. त्या बाईनं चाकू हातात दिलं मुलांच्या, चाकू फिरवा म्हणे, त्याच्या पोटात ते मरतील म्हणे, त्याचे मरणार नाही म्हणे. तिला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला CR नंबर 486/2025 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटकही देखील करण्यात आलेली आहे. नातेवाईकांचं या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही. आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत. पोलीस प्रशासनाने अशा समाजकंटकांना वेळीच जरब दाखवावा व खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी कलमे लावावी व पुढे अशा घटना न घडाव्यात, त्यामुळे तत्पर सेवा द्यावी, असे सामान्य जनतेतून मत व्यक्त होत आहे.